लोकसभा निवडणूक तारीख 16 मार्च रोजी जाहीर झाली आहे. 19 एप्रिल ते 1 जून अशा एकूण 7 टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. तर महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केली आहे. ज्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक पोस्ट केली आहे, ती चांगलीच चर्चेत आली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये एक्स या सोशल मीडिया हँडलवर देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काही वेळाने त्यांनी ही पोस्ट केली. देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून केंद्रीय निवडणूक आयोगानं 7 टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 19 एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. तर महाराष्ट्रातही 5 टप्प्यात निवडणूक होणार आहे. यंदा 18व्या लोकसभेसाठी निवडणूक होत आहे. 2019 साली स्थापन झालेल्या मोदी सरकारचा कार्यकाळ 6 जून रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे देशात लोकसभेच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. त्यानुसार 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होणार असून 1 जून रोजी 7 टप्पे संपणार आहेत. तर 4 जून रोजी निकाल लागणार आहे. या सगळ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट केली आहे, जी चर्चेत आली आहे. त्यांनी 400 पारचा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.